समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक 8वा. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी या एकाच उक्तीमध्ये समर्थांनी जीवन कसे जगायचे हे सांगितले आहे. नरदेह प्राप्त झाला आहे तर त्या माध्यमातून जीवाने असे जगावे की त्याचा देह गेला तरी त्याने आचार विचाराचे स्मरण जगायला कायम राहावे. स्फुट प्रकरणात समर्थ म्हणतात, मरोनी कीर्ती उरावी, नुरवावी अपकीर्ती ते. धन्य धन्य म्हणे लोक, सत्क्रिया करिता बरी. परंतु लोकांमध्ये वावरताना लोकांची कौतुक करावे म्हणून बरे वागवायचे नाही. मना जन्मभर अशी क्रिया करावी की देहत्यागानंतर लोक आपली कीर्तीच गात राहतील. स्वतः काया वाचा मनाने परकार्यार्थ चंदनासारखे झिजावे आणि सज्जनांना मनापासून आनंद होईल असे वागावे. हृदय जयाचे कोमल, सदा शुचिष्मंत निर्मल, निरंतर आदरशील पवित्रपणे. देहबुद्धी जाळून टाकली की माणूस संपूर्ण स्वार्थहरित होतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य इतर लोकांसाठी खर्च करू शकतो. जो अडला असेल, गांजला असेल त्यांचे काम करून द्यावे, मृदू बोलावे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, संतोषाने सुखी व्हावे, अन्यायाची क्षमा करावी असे वागावे. सारा माणूस खूप लोकांना आकर्षित करतोच आणि त्याची कीर्ती सगळीकडे पसरते. स्वयं आपण कष्टावे, बहुतांचे सुसित जावे, जिजोना कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. जो क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीच कमीपणा येत नाही. चांगले माणूस होण्यासाठी कुठलेही पदपरीक्षा, पदवी, पैसा, रूप, प्रतिष्ठा, घराणे काहीही लागत नाही. चंदन वृक्ष बाहेरून सुंदर नसतो, फुलांनी नटलेला नाही तरी त्याची कीर्ती एवढी आहे, तो स्वतःचा झिजतो तेव्हा जगप्रसिद्ध सुगंध देऊ शकते. समर्थांचे हे सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून दिलेली ही उपमा म्हणजे आपल्या मनाला परमार्थ मार्गावर नेण्यासाठी, उत्तम आयुष्य जगण्यासाठी मनाला दाखवलेले आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आपण वैभव वाढवावे आणि ते इतरांच्या कल्याणासाठी वापरावे. मग ते वैभव सर्व प्रकारचे असू शकते. मुख्यतः आत्मज्ञानाचे असावे. मला जे समजले ते मी इतरांना सांगून शिकवून अधिकारी बनवावे. चंदनासारखे संपूर्ण द्यावे आणि जसा त्याचा सुगंध उरतो तसे कीर्तिरूपी उरावे. समर्थांनी आधीच्या श्लोकामध्ये मनाने कसे उत्तम राहिले पाहिजे हे स्पष्ट केले. या देहाच्या माध्यमातून उत्तमोत्तम आचरणावर त्यांनी भर दिला आहे. कारण यामुळे जगामध्ये तुझी छी तू न होता तुझ्या मृत्यूनंतर देखील तू लोकांच्या स्मरणात राहणार आहेस असे समर्थांचे सांगणे आहे. प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य आणि देहाच्या माध्यमातून करावयाची कर्मे यांच्या आधारे तू आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य कर. कर्म करताना मनुष्याने शुद्ध हेतू मनात बाळगावा. कर्म करत असताना या कर्माचे या पुढच्या जन्मी उत्तम फळ मिळणार आहे अशी आशा मनात धरून कर्म करू नकोस. या भ्रमण कल्पनाच्या आधारे जगणाऱ्याविषयी समर्थ म्हणतात, टुका आकडा दान केला, आतीतास तुकडा घातला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा दास. तो मी खाईन पुढी जन्मू ऐसे कल्पी, अंतर्यामी माणसा गुंतली, जन्माकर्मी प्राणदायी दास. या जन्मी पुण्य केलेल्या पुढच्या जन्मी या पुण्याने आपला संसार सुखाचा होईल अशी आशा धारण करणाऱ्या जीवाला समर्थ अज्ञानी म्हणतात. कोणतेही कर्म करताना अत्यंत श्रद्धापूर्वक समर्पक भावनेने करणे आवश्यक आहे. शुद्ध आचरणाबरोबर शुद्ध अंतःकरण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.